बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की मिड कॅप स्मॉल कॅप मधल्या एसआयपी स्टॉप कराव्या का आणि त्यातील व्हॅल्युएशन स्विच करावे का। यासाठी मला फायनान्शियल प्लॅनिंगच्या परत एकदा मूळ संकल्पनेवरती यावं लागेल। फायनान्शियल प्लॅनिंगची मुळातच संकल्पना ही आहे की मी माझे टार्गेट्सला, माझ्या गोल्सला जर माझी एसआयपी मॅप केलेली असेल तर तिथे मला या गोष्टीचा डिस्टर्बन्स होत नाही। म्हणजेच काय, जर माझे टार्गेट 7 इयर्स अँड अबव आहे, लॉंग टर्मचे टार्गेट आहे, म्हणजे माझ्या मुलांचे शिक्षण, माझ्या मुलांचे लग्न, माझं स्वतःचं रिटायरमेंट, यासाठी जर मी माझी मिड कॅप स्मॉल कॅप एसआयपी मॅप केलेली असेल तर तिथे मला कुठेही घाबरून जायची गरज नाहीये। कारण आता जी काही माझी परचेस होत आहे ती अगदी लो लेवलला होत असल्यामुळे माझं कलेक्शन ऑफ युनिट्स जास्त वाढत आहे। त्यामुळे जर माझे टार्गेट 7 इयर्स अँड अबवचे असतील तर इथे कुठेही घाबरून जाऊ नका। आपली एसआयपी करायची हीच खरी वेळ आहे। धन्यवाद।